बिग बॉस मराठी सीझन 5च्या एपिसोड नंबर 34 मध्ये नेमकं काय घडलं, अंकिता का रडली आणि अरबाजचा निक्कीला सॉरी बोलण्याचा नवीन अंदाज आणि खूप काही गोष्टी या एपिसोड मध्ये पाहायला मिळाल्या आणि याचं बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। एपिसोडच्या सुरुवातीलाच निक्की आणि अंकितामध्ये आर्ग्युमेंट पाहायला मिळाली, ज्यामध्ये निक्की अंकिताला बोलत होती की अंकिता नॉमिनेशनसाठी घाबरते आणि त्यामुळे या दोघींमध्ये आर्ग्युमेंट पण पाहायला मिळाली। मला असं वाटलं की हा मुद्दा बोलण्यासारखा नव्हता, पण यानंतर जान्हवी अरबाजला बोलत होती की आम्ही तुला एवढं सांगण्याचा प्रयत्न करतो, एवढं सांगत असतो, पण तू आमचं ऐकत नाहीस, तू निक्कीला चिकटतेस आणि यामुळे आम्ही जे बोलतो त्याला व्हॅल्यू मिळत नाही आणि तुझ्या या वागण्यामुळेच आमच्या बोलण्याला काहीच किंमत उरत नाही। त्यानंतर अरबाजने डोरवर हार्ट काढलेला आणि त्यामध्ये 2 इमोजी काढलेले, एक स्माइली आणि एक सॅड, ज्यामध्ये अरबाजने निक्कीला सॉरी पण बोललेलं होतं आणि हे बघून मनातून निक्कीला खरंच खूप बरं वाटलं। पण ज्याप्रमाणे तिला माहिती होतं की अरबाज ह्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवत नाही, तो एक्सप्रेस करत नाही, तो घाबरट आहे आणि म्हणूनच तिने त्या हार्टवर पण तसं लिहिलं की अरबाज फॉरएव्हर घाबरट राहणार आहे। डीपी अंकिताला बोलत होता की टास्क मध्ये मी ज्याप्रमाणे घनश्यामला तुझा कॉइन बॉक्स फोडायला सांगितला होता, या मागे एक कारण होतं। मला असं वाटत होतं की जर घनश्याम असं करेल तू खुलून येशील आणि तू जास्त हायलाइट होशील। मला हा डीपीचा विचार अजिबातच आवडलेला नाही, म्हणजे अंकिताला खुलून येण्यासाठी डीपीची मदत लागेल। अंकिता स्वतः ऑलरेडी खुललेली आहे आणि ती जिथे बोलायचे असतं तिथे नक्कीच बोलते। डीपीला त्यासाठी एफर्ट्स दाखवायची अजिबातच गरज नाहीये। पण ज्याप्रमाणे टास्क मध्ये अंकिताने खेचाखेची केली त्यासाठी ती रडत होती आणि बोलत पण होती की मला असं गेम खेळायचं नव्हतं, मी चांगल्या प्रकारेच गेम खेळत होती। पण ज्याप्रमाणे घनश्यामने त्या गेमला एक वेगळं वळण दिलं आणि त्यामुळेच तिला तसं वागावं लागलं। यानंतर अरबाज आणि निक्की मध्ये चर्चा चालू झालेली। निक्की अरबाजला बोलत होती की तू सर्व लोकांना दाखवतेस की मी तुझा हार्ट ब्रेक केलाय, यावर अरबाज बोलत होता की मी दाखवत नाहीये, ते लोकांना दिसतं की तू माझा हार्ट ब्रेक केलीयस, आणि यावरच या दोघांची चर्चा पाहायला मिळाली। आणि अरबाजची गोष्ट पण मी नोटीस केली आहे, जेव्हा अरबाज निक्कीला पर्सनली बोलतो तेव्हा तो निक्की बद्दल छानच बोलतो, सॉरी पण बोलतो, पण अरबाजला जेव्हा पब्लिकली बोलायचं असतं तो निक्कीचा स्टँड घेत नाही, निक्कीला कमीच दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। या एपिसोडचा एक महत्त्वाचा सीन मला वाटतो ज्यामध्ये निक्कीला थंडी वाजत होती आणि निक्कीला थंडी वाजू नये म्हणून अभिजितने त्याचा कोड तिला दिलेला। हा सीन खरंच खूप भारी होता आणि हा सीन बघून डीपीने अरबाजला जो लुक दिलेला खरंच खूप भारी होता आणि हा सीन बघून खूप मजा पण आली। यानंतर कॅप्टन्सी टास्क चालू झालेला। कॅप्टन्सी टास्क मध्ये 7 सदस्य होते, त्यामध्ये आर्या, अंकिता, वैभव, वर्षाताई, सूरज, डीपी दादा आणि जान्हवी होते आणि या सर्वांना स्वतःला डिफेंड करायचं होतं, म्हणजे स्वतःला दाखवायचं होतं की हे का डिझर्व करतात कॅप्टन्सी, म्हणजे या आठवड्यामध्ये यांनी काय कामगिरी केली ज्याच्यामुळे यांना ती कॅप्टन्सी मिळायला पाहिजे, यांना कॅप्टन्सीची इम्युनिटी मिळायला पाहिजे। सर्वांनी स्वतःला खूप मस्त प्रकारे डिफेंड केलं, पण या सर्वांमध्ये मला वर्षाताईंनी ज्या प्रकारे स्वतःला व्यक्त केलं ते खरंच खूप भारी वाटलं आणि ज्या प्रकारे ती बोलत होती असं वाटत होतं की फक्त ऐकतच राहावं। आणि मग अशी वेळ आली की या 7 लोकांमध्ये 2 लोकांची असे नाव घ्यायची होती ज्यांना कॅप्टन्सीच्या उमेदवारीमधून रद्द करायचं होतं। तर पहिल्या फेरीमध्ये आर्या आणि डीपी दादांनी माघार घेतला, तर दुसऱ्या फेरीमध्ये सूरज आणि अंकिताने माघार घेतला आणि जे माघार येणार होते त्यांना बिग बॉस कडून 30 हजार बेबी करन्सी पण मिळणार होती। मग शेवटच्या फेरीमध्ये म्हणजे तिसऱ्या फेरीमध्ये फक्त 3 कंटेस्टंट राहिलेले होते, वर्षाताई, वैभव आणि जान्हवी। या तिघांनी एकत्र डिस्कशन करून या तिघांमध्ये कोणता कंटेस्टंट आहे जो कॅप्टन बनू शकतो, पण या तिघांचा पण मत जुळलं नाही। हे तिघं स्वतःलाच डिफेंड करत होते, प्रत्येकाला कॅप्टन बनायची इच्छा होती, पण तिघांमध्ये एकमत झालेला नाही आणि त्यामुळेच हा निर्णय बिग बॉसने घरामध्ये असलेल्या कंटेस्टंट मध्ये ज्यांना कॅप्टन्सीची उमेदवारी मिळालेली नाही त्यांना घ्यायची होती आणि घरच्यांचं मत फक्त आणि फक्त वर्षाताईला होतं आणि अशा प्रकारे वर्षाताई या आठवड्याची कॅप्टन बनले। यानंतर ज्या ज्या कंटेस्टंटला बेबी करन्सी मिळालेली होती त्यांनी घरच्यांसाठी वस्तू खरेदी केल्या होत्या आणि त्यातला आता जान्हवीची जी जेलची शिक्षा होती ती आता संपलेली होती, कारण 1 आठवडा कंप्लीट झालेला होता आणि तिची जी शिक्षा होती 1 आठवड्यासाठीच होती। अभिजित निक्कीला बोलला होता की मला घरचे 5च लोक खूप स्ट्रॉंग वाटतात, ज्यामध्ये तू आहेस, म्हणजे निक्की आहे, जान्हवी आहे, सूरज आहे, अरबाज आहे आणि अंकिता आहे। मला पण असं वाटतं की हे 5 कंटेस्टंट खरंच खूप स्ट्रॉंग आहेत, पण अभिजित पण तेवढाच स्ट्रॉंग आहे। पण निक्कीला असं वाटत होतं की निक्कीसाठी जान्हवी अजिबात स्ट्रॉंग नाहीये आणि निक्कीला असं वाटत होतं की वैभव कधी घराच्या बाहेर जातो, कधी इविक्ट होतो आणि निक्कीचं एक बोलणं खरंच खूप भारी होतं। निक्की अभिजितला बोलत होती की आता आपण मित्र आहोत म्हणून आपली थिंकिंग मॅच होते, पण पुढे जाऊन आपले मत मॅच होणार याची काही गॅरंटी नाही आणि हे खरंच आहे। आता जोपर्यंत ते मत मॅच होतील हे सांगता येणार नाही आणि पुढे जाऊन या दोघांमध्ये भांडण पण होऊ शकतात, या दोघांचे मत पण वेगवेगळे असू शकतात। हे निक्कीचं बोलणं खरंच खूप भारी होतं आणि बिग बॉस मराठी सीझन 5च्या
एपिसोड 34 मध्ये एवढं सगळं पाहण्यासारखं होतं आणि खरंच खूप हा एपिसोड पण भारी होता आणि आम डॅम शुअर तुम्हाला हा व्हिडिओ पण भारी वाटला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.